जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 50। 4 योग मार्गणा। उद्गल विपाकी नामकर्माचा उदय असताना मनोवचन काय यांचे अवलंबनाने कर्माला ग्रहण करण्याची जी जीवाची शक्ती तिला योग म्हणतात। हा योगच कर्माच्या आश्रवाचे कारण आहे। मनोवचन कायेच्या अवलंबनाने जे आत्मप्रदेशात स्पंदन हलन चलन होते त्यास योग म्हणतात। योगाचे मुख्य 3 भेद आहेत, मनोयोग, वचनयोग व काययोग। पोटभेदाच्या अपेक्षेने योगाचे 15 भेद आहेत। 4 मनोयोग, सत्य असत्य उभय अनुभय। 4 वचनयोग, सत्य असत्य उभय अनुभय। 7 काययोग, 1 औदारिक काययोग, 2 औदारिक मिश्र काययोग, 3 वैक्रियिक काययोग, 4 वैक्रियिक मिश्र काययोग, 5 आहारक काययोग, 6 आहारक मिश्र काययोग, 7 कर्माण काययोग। सद्भावपूर्वक सम्यक दर्शनपूर्वक असणारा जो मनोयोग वचनयोग तो सत्य मनोयोग सत्य वचनयोग होय। असद्भावपूर्वक मिथ्यात्वपूर्वक असणारा जो मनोयोग वचनयोग तो असत्य मनोयोग असत्य वचनयोग होय। मिश्र गुणस्थानवर्ती सम्यक मिथ्यात्वपूर्वक असणारा जो मनोयोग वचनयोग तो उभय मनोयोग व उभय वचनयोग होय। ज्याला सत्य किंवा असत्य म्हणता येत नाही त्याला असत्य मृषा अर्थात अनुभय मनोयोग वचनयोग म्हणतात। जसे आमंत्रण देणे, याचना करणे, प्रश्न विचारणे वगैरे। सत्य मनोयोग, सत्य मनोयोग वचनयोग, अनुभव मनोयोग वचनयोग यांचे मूळ निमित्त कारण व शरीर नामकर्माचा उदय हे आहे। असत्य मनोयोग वचनयोग व उभय मनोयोग वचनयोग यांचे मूळ निमित्त कारण आपापले आवरण कर्म अर्थात दर्शनमोह व सम्यक मिथ्यात्व प्रकृतीरूप मिश्र प्रकृतीचा उदय हे कारण आहे। वास्तविक अरिहंतांना संयोग केवली गुणस्थानात इंद्रिय ज्ञान नसल्यामुळे मनोयोग वचनयोग नसते। तथापि उपचाराने त्यांना सत्य मनोयोग वचनयोग व अनुभय मनोयोग वचनयोग सांगितला आहे। अरिहंतांना द्रव्य मन द्रव्य वचन असते, त्यासाठी मनोवर्गणाचे भाषावर्गणेचे ग्रहण होते, म्हणून उपचाराचे मनोयोग वचनयोग सांगितला आहे। औदारिक काययोग व औदारिक मिश्र काययोग औदारिक शरीरधारी मनुष्य तिर्यंच्यांना असतो। वैक्रियिक काययोग व वैक्रियिक मिश्र काययोग वैक्रियिक शरीरधारी देव मनुष्यांना असतो। आहारक काययोग व आहारक मिश्र काययोग आहारक शरीरधारी वृद्धिधारी प्रमत्त गुणस्थानवर्ती मुनींना असतो। कर्माण काययोग विग्रहगतीमध्ये व केवली समुद्घात केवलींना लोकपुरण अवस्थेत असतो। 2 औदारिक वैक्रियिक आहारक तैजस शरीर नोकर्म वर्गणेपासून बनते व कर्माण शरीर कर्माण वर्गणेपासून बनते। 3 अनंत परमाणूच्या समूहाला वर्गणा म्हणतात। अनंत वर्गणा समूहाचा एक समय प्रबद्ध होतो। 4 प्रति समय प्रबद्ध प्रमाण कर्म नोकर्म समूह बांधला जातो, तितकाच प्रतिसमय उदयाला येतो। शेवटी 1.5 गुणहानी गुणित समय प्रबद्ध प्रमाण कर्म सत्तेत असते। 5 वेद मार्गणा। पुरुषवेद स्त्रीवेद नपुसंक वेद नामक नोकषाय मोहनिहाच्या उदयाने
जीवाचे मैथुन सेवन करण्याचे परिणाम होतात त्यास भाववेद म्हणतात. नामकर्माच्या उदयाने पुरुषांना मेहनाकार जे द्रव्यलिंग व स्त्रियांना योनिलिंग तो द्रव्यवेद होय. प्रायः जो द्रव्यवेद तसेच भाववेद समान असतो, परंतु कधीकधी विषमता देखील असते. वेदनामक नोकषायाचा उदय किंवा उदीर्णा असताना जीवाचे स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे विषय सेवन करण्याचे मोहयुक्त परिणाम होतात त्यास वेद म्हणतात. या मोहयुक्त परिणामात जीवाला गुणदोषाचे, हित अहिताचे, चांगल्या वाईटाचे भान विवेक राहत नाही. पुरुगुण भोगेषु शेते सह पुरुषः. उत्कृष्ट गुण व भोग यामध्ये विश्राम घेतो तो पुरुष होय. मोक्षासाठी सत्पुरुषार्थ या पुरुषवेदातच होतो व 7व्या नरकात जाण्याचा कुपुरुषार्थ देखील पुरुषवेदातच होतो. जी मृदू भाषण, विनय, हावभाव इत्यादिकांनी पुरुषाला अब्रह्म आदी दोषांनी आच्छादित करते, स्वतःला दोषांनी आच्छादित करते, ती स्त्री होय. जो अत्यंत कलुषित भाव धारण करतो, जो न स्त्री न पुरुष उभयलिंगांनी रहित असतो, त्यास नपुंसक म्हणतात. जो तृणाग्नी समान पुरुषवेदाने रहित असतात, गोवरीच्या अग्निसमान स्त्रीवेदाने रहित असतात व इष्टपाक भाजलेल्या विटेच्या अग्निसमान नपुंसक वेदाने रहित असतात, आपल्या स्वाभाविक आत्मसुखात लीन असतात, त्यांना अपगत वेदी म्हणतात. 6. कषाय मार्गणा. सुखदुःखरूपी फलधान्य उत्पन्न होण्यासाठी जे कर्मरूपी क्षेत्र भूमीला नांगरून तयार करतात त्यांना कषाय म्हणतात. कषाय हे संसार मार्गाला वाढविणारे आहेत. कषायाचे मुख्य 4 भेद: क्रोध, मान, माया, लोभ. याचे प्रत्येकी 4 भेद आहेत. 1. अनंतानुबंधी. 2. अप्रत्याख्यानावरण. 3. प्रत्याख्यानावरण. 4. संज्वलन. 1. अनंतानुबंधी. जे सम्यक दर्शन अर्थात स्वरूपाचरण चारित्र्य याचा घात करतात त्यांना अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ म्हणतात. 2. अप्रत्याख्यानावरण. ज्यामुळे श्रावकाचे देश चारित्र्य धारण करण्याचे परिणाम होत नाहीत त्यास अप्रत्याख्यानावरण क्रोध, मान, माया, लोभ म्हणतात. 3. प्रत्याख्यानावरण. ज्यामुळे मुनीचे सकल चारित्र्य धारण करण्याचे परिणाम होत नाहीत त्यास प्रत्याख्यानावरण क्रोध, मान, माया, लोभ म्हणतात. 4. संज्वलन. जे यथाख्यात चारित्र्याचा घात करतात त्यास संज्वलन क्रोध, मान, माया, लोभ म्हणतात. 1. अनंतानुबंधी क्रोध शिलारेखा समान लवकर मिटणारा नसतो, तो प्रायः नरकगतीच्या बंधाला कारण होतो. 2. अप्रत्याख्याना क्रोध पृथ्वीरेखा समान लवकर मिटणारा नसतो, तिर्यंच गती बंधाला कारण होतो. 3. प्रत्याख्यान क्रोध वालुरेखा समान लवकर मिटणारा असतो, मनुष्य गतिबंधाला कारण होतो. 4. संज्वलन क्रोध जलरेखा समान तत्काल मिटणारा असतो, देवगतिबंधाला कारण होतो. 1. अनंतानुबंधी मान पर्वताप्रमाणे कठोर न वाकणारा मान नरकगतिबंधाला कारण होतो. 2. अप्रत्याख्यान मान हाड अस्थि प्रमाणे कमी कठोर मान तिर्यंच गतिबंधाला कारण होतो. 3. प्रत्याख्यान मान लाकूड काष्ठ प्रमाणे कमी कठोर मान मनुष्य गतिबंधाला कारण होतो. 4. संज्वलन मान वेताप्रमाणे जलद वाकणारा मान देवगतिबंधाला कारण होतो. 1. अनंतानुबंधी माया वेणुमुलाप्रमाणे
तीव्र जटिल माया नरकबंधाला कारण आहे. 2. अप्रत्याख्यान माया, मेंढ्यांच्या शिंगाप्रमाणे कमी वक्र माया तिर्यंच गतिबंधाला कारण आहे. 3. प्रत्याख्यान माया, गोमूत्राप्रमाणे कमी वक्र माया मनुष्य गतिबंधाला कारण आहे. 4. संज्वलन माया, खुरपा वेळा प्रमाणे अल्पवक्र माया देवगतिबंधाला कारण आहे. 1. अनंतानुबंधी लोभ, किरमिजी रंगाप्रमाणे तीव्र लोभ नरकगतिबंधाला कारण आहे. 2. अप्रत्याख्यान लोभ, चक्रमल ओंगण प्रमाणे चिकटणारा लोभ तिर्यंच गतिबंधाला कारण आहे. 3. प्रत्याख्यान लोभ, शरीरमलाप्रमाणे कमी चिकटणारा लोभ मनुष्य गतिबंधाला कारण आहे. 4. संज्वलन लोभ, हळदीप्रमाणे अल्प चिकटणारा लोभ देवगतिबंधाला कारण आहे. हे क्रोधाधिक कषाय स्वतःच्या ज्ञान स्वभावाचा घात करणारे आहेत. ज्यांच्या निमित्ताने हे कषाय उत्पन्न होतात त्यांचा पराचा व उभयाचा घात करणारे आहेत, बंधालाच कारण आहेत. ज्या अंशाने कषाय आहेत त्या अंशाने ते आत्मस्वरूपात स्थिरतारूप संयम चारित्र्याचा घात करणारे आहेत. ज्यांनी या कषाय भावाचा पूर्णपणे नाश केला आहे व जे आपल्या यथाख्यात संयमरूप आत्मस्वभावात अविचल स्थिर आहेत त्यांना अकषाय जीव म्हणतात. सरागता, कषाय भाव हे कर्मबंधालाच कारण आहेत. वितरागता, अकषाय भाव हेच मोक्षाला कारण आहेत. क्रोध मान माया लोभ यांचे शक्तीच्या अपेक्षेने 4 स्थाने आहेत. क्रोध शिलारेखा आदी समान, मान शैल आदी पर्वत समान, माया वेणुमूल आदी समान, लोभ किरमिजी रंगा समान. 1. शिलारेखा समान क्रोध असताना कृष्णरेष्या एकच स्थान असते. 2. भूमिरेखा समान क्रोध असताना कृष्ण, कृष्णनील, कृष्णनील कापोत, कृष्णनील कापोत पीत, कृष्णनील कापोत पीत पद्म, कृष्णनील कापोत पीत पद्म शुक्ल अशी 6 स्थाने असतात. 3. धुलीरेखा समान क्रोध असताना कृष्णादी 6, नीलादी 5, कपोतादी 4, पितादी 3, पद्म शुक्ल अशी 6 स्थाने असतात. 4. जलरेखा समान क्रोध असताना एक शुक्ल लेश्या स्थान असते.